हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरम् ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनागतो ज्ञानराजा सुपात्र तया आटविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, श्री गुरुना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्य ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। अध्याय 7वा सुरू आहे। श्लोक क्रमांक 20वा आपण पाहिला आणि त्या 20व्या श्लोकावरच्या निरूपणाला आपण कालच्याच चिंतनामध्ये सुरुवात केलेली आहे। त्यातली 139 नंबरच्या ओळीचं चिंतन आपण जरा काल पाहिलं। सखोल उभी आहे, गंभीर एक विचार त्यामध्ये मांडलेला आहे की जो विचार भगवंत प्राप्तीच्या आड येणारी कोणती गोष्ट आहे ते माऊलीने त्यामध्ये मांडलेले आहे। ते म्हणतात फळाची हवा हृदयी कामा झाणारी हवा। या दोन गोष्टी आहेत आणि त्यामुळे होते काय त्याचा परिणाम पुढच्या तुकड्यामध्ये सांगितलेला आहे। त्या गडबडीमध्ये, त्या झटापटीमध्ये तयाची या घसणी दिवा ज्ञानाचा गेला। ज्ञानाचा दिवा मालवण्याचं काम हे दोन गोष्टी करतात, फळासक्ती आणि दुसरी गोष्ट कामासक्ती। दोन्ही सर्वसाधारण एकच आहे। फळासक्ती म्हणजे मी विचार केलेल्या गोष्टी, मी केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं मला फळ अमुक अमुक पद्धतीने मिळालं पाहिजे, ही फळासक्ती। आणि त्याच्यापूर्वी फळासाठी काम करताना जी इच्छा निर्माण होते ती इच्छा म्हणजे कामासक्ती आहे। त्यामुळं इच्छेच्या द्वारे, फळासक्तीच्या द्वारे हा ज्ञानाचा दिवा संपून जातो। याचा विचार आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलेला आहे। आज 140 नंबरचा ओळीचा विचार आपण बघूया। ऐशे उभयता अंधारी पडले म्हणून पाशीची माते चुकले, मग सर्व भाव अनुसरले देवतांतरा। मग काय होतं त्यामुळं वरच्या ह्याचा परिणाम म्हणून आता या ओळीमध्ये माऊली सांगायला चालू करतात। ऐशे उभयता अंधारी पडले, उभयता म्हणजे फळाची हाव असणारे आणि हृदयामध्ये अंतःकरणामध्ये इच्छा असणारे, जशी वैषयिक इच्छा आणि ज्ञानाचा लोभ, या दोन गोष्टी आहेत। या दोन कारणाने जे अज्ञान अंधकारात पडलेले असतात। उभयता म्हणजे दोन गोष्टीमुळे अंधारी पडले म्हणजे अंधारात चाचपळत असतात। कशाचा अंधार? अज्ञानाचा अंधकार। म्हणून पाशीची माते चुकले, मी त्यांच्या जवळ अगदी जवळ असून सुद्धा ते मला विसरतात, मला चुकतात। मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा, आणि सगळ्या भावानं कुणाचं भजन करतात? काया वाचा मन, सर्व भाव मागच्या वेळी आपण बघितलेले आहेत। काया वाचा मन जीव या सगळ्यांनी देवतांची उपासना करण्याकडे वळतात। आणि देवता म्हणजे कोणत्या? ज्या देवता प्रसन्न होऊन, तात्काळ प्रसन्न होऊन काहीतरी भोग पूर्ण करतील अशा देवतांचाच ते काया वाचा मनाने उपासना करतात। आणि माझ्याजवळ असून सुद्धा त्या देवता त्यांच्यापासून लांब आहेत। विचार केला तर संसार हा माझ्यापासून खूप दूर आहे आणि सगळ्यात जवळ कोण असेल तर भगवंत आहे। हृदयामध्ये राम असं वर्णनच केलेलं आहे। अंतःकरणातच आहे आणि ते अंतःकरण माझ्या बरोबर असतं, माझ्या झोपेत असतं, मी गावाला गेलो तरी माझ्या बरोबर असतं, तीर्थयात्रेला गेलो तरी माझ्या बरोबर असतं, मी झोपलेलो असतो त्यावेळी माझ्या बरोबर असतं, मी भांडत असतो त्यावेळीही असतं, पूजा करत असतो त्यावेळी असतं। कोणत्या वेळी नाही अंतःकरण सांगा? तर या अंतःकरणामध्ये जीवात्मा ज्याला आपण म्हणतो तो आत्म्याचं स्वरूप आहे आणि ते माझ्याजवळच आहे। व माझ्याजवळ असणाऱ्या स्वरूप मात्र तो माते चुकले असं भगवंत म्हणतात। जवळ असून सुद्धा त्यांना ते लक्षात येत नाही। याची कारणच पुढे वर्ण उभयता शब्द वापरलेला आहे
ही हाव जी आहे ही हाव आपली पूर्ण होत नाही. कुणाचीच हाव आतापर्यंत पूर्ण झालेली नाही. काल एक वाक्य आपण विचार घेतलं होतं, सगळ्यांना पुरेल एवढं धनधान्य, संपत्ती, पाणी, साठा, हवा हे देवानं निर्माण केलेलं आहे. सगळ्यांना पुरेल असं. जरी जनता वाढली, आपण जेव्हा स्वतंत्र देश झाला त्यावेळी 32 कोटी जनता होती. आता 132 ओलांडून गेलेली आहे. विचार करण्यासारखा मुद्दा आहे की नाही? 32 कोटी लोक उपाशी राहतील का? नव्हते. आणि आता 132 कोटी तरी उपाशी आहेत का? नाही. सगळ्यांना पुरेल एवढं धनधान्य भगवंतानं निर्माण केलेलं आहे. पण हाव पुरणार नाही. हाव पुरेल असं मात्र एवढं निर्मिती झालेली नाही. हा मुद्दा त्यातला आहे. त्यामुळं तो आपली हाव वासनेच्या द्वारे त्याची हाव निर्मिती होत असते. वासनेचे एक प्रकार आपण विचारात घेतले होते, काल सुरुवात केली होती. आस, हव्यास आणि ध्यास असे वासनेचे एक त्रिकोण असा एक तयार होतो. आस म्हणजे मनामध्ये एखाद्याबद्दलचा संकल्प आणि इच्छा निर्माण होणं. ही जी आस आहे म्हणजे मला ही गोष्ट प्राप्त व्हायला पाहिजे अशी इच्छा निर्माण होणं. ही माझ्याकडे बरेच दिवस नाही, ही माझ्याकडे जर गोष्ट आली तर ह्यामुळे मला असं सुख मिळेल अशी इच्छा जी आहे तिला आस म्हणतात. आस म्हणजे आशेचं स्वरूप आहे. ही आस म्हणजे त्याला हाव आपण म्हणतो. ही एकदा मनामध्ये आली की ती गोष्ट मग मिळवण्यासाठी मग त्याच्यासाठी तो प्रयत्नशील असतो. आणि या प्रयत्नशील म्हणजे त्याचा हव्यास होतो. हव्यास शब्दाचा अर्थ काय होतो? हव्यास म्हणजे ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्नशील राहतो. एकदा निर्माण झाली इच्छा निर्माण झाली की त्याचा हव्यास म्हणजे अधिक आसक्ती निर्माण होते. आणि आसक्ती निर्माण झाली की मग त्याच्याशिवाय माझं चालत नाही असा ध्यास निर्माण होतो. म्हणून आस, हव्यास आणि ध्यास म्हणजे माझं त्याखेरीज चालणारच नाही असा अस्वस्थता येते. म्हणून सगळे विषय जे आहेत एकदाच मनामध्ये इच्छा निर्माण झाली अंतःकरणामध्ये की ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तो रात्रंदिवस धडपड करत राहतो. रात्रंदिवस धडपड करून त्याचाच ध्यास करतो, त्याचंच चिंतन करतो, त्याचंच ध्यान करतो. आणि या ध्यानामुळं त्याला भगवंत जवळ असून सुद्धा भगवंताच्या ध्यानाच्या अभावी तो भगवंत दिसत नाही, जवळ असून सुद्धा दिसत नाही. त्यामुळे भोगासाठी आणि फळाच्या आशेने असे उभयता शब्द या ओवीमध्ये वापरलेले आहेत. भोगासाठी आणि फळाच्या आशेने भक्ती करणारे हे दोन्ही प्रकारचे भक्त आहेत. हे अज्ञानाच्या अंधकारामध्ये पाशीची माती चुकले, उभयता अंधारी पडले असं माऊली म्हणतात. मला चुकवलेत, मी जवळच आहे. ज्या रस्त्याने हे प्रपंच मागायला फिरायला लागलेले आहेत ना त्या रस्त्यावर मी आहे वाटेत, पण मला चुकवून पुढे जातात. म्हणजे माझा विचार करत नाही. अंधाराच्या गर्तेमध्ये, अज्ञानाच्या अंधकाराच्या गर्तेमध्ये ते सापडलेले असतात. म्हणून भगवंत त्याच्या जवळ असून सुद्धा त्याची चुकामुक होते. चुकामुक होणं हा सुद्धा दुर्दैवी गोष्ट आहे ना. काहींना भगवंत का सापडले? कारण त्यांचा आस, हव्यास आणि ध्यास भगवंत होता. आणि आमचा आस, हव्यास आणि ध्यास प्रपंच आहे, विषय आहे. आम्हाला संतांना ध्यास लागतो तो भगवंताच्या प्राप्तीचा आणि आम्हाला लागतो तो प्रपंच प्राप्तीचा. आणि प्रपंचाची प्राप्ती हातातून कधी निष्ठून जाते माहिती नाही निष्ठून गेली आणि सापडली तरी ती कशी आहे? नाशवंत आहे आणि ती त्यामुळे ती जाणारच आहे. त्यामुळे हा काय करतोय? जी भगवंताची भक्ती करायला पाहिजे काया वाचा मनानं. तो काया वाचा मनानं तो देवदेवतांची भक्ती करतो आणि त्या देवदेवतांच्याकडे इष्ट असणारे भोग मागत फिरतो. म्हणजे ज्याला आपण लाचार आणि भिकारी म्हणतो, ही भिकारी यामध्ये सांगितलेली आहे. म्हणून कामना आणि ज्ञानाचा लोभ यामुळे हे अंधकार अज्ञानाच्या अंधकारणामध्ये सापडतात आणि त्यामुळे भगवंताचं भजन करत नाही. जयाची भजने भोगासाठी मागच्या ओवीच आपण पाहिलेली आहे. त्यांची सगळी भजनं जी असतात ती भोगासाठी असते. म्हणून त्यातूनच त्यांना अज्ञानाचा अंधकारामध्ये जावं लागतं. एखादी वस्तू न दिसण्याला कारण काय आहे? अंधार असतो. अंधारामुळे ती वस्तू दिसत नाही. तिचा अंधार शब्दाचा अर्थ आहे आवरण. हे आवरण त्यांच्याकडनं निष्ठत जातच नाही. कशामुळं? ते मन, ते तम आणि
रजोगुण, या दोन्ही गुणामध्ये सर्वसाधारण जीव जगत असतात. रजोगुण जो असतो ना, तो भोग प्राप्तीची लालसा अधिक वाढवणारा गुण आहे. मला हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, गाड्या पाहिजेत, घोड्या पाहिजेत, 4-4 घरं पाहिजेत, घरामध्ये 50 खोल्या पाहिजेत आणि नोकर चाकर पाहिजेत. हे रजोगुणाचं सगळं वैशिष्ट्य आहे. आणि हा अज्ञान अंधकार म्हणतात. या अज्ञानकारामध्ये ते चाचपडत असतात. म्हणजे काय? आवरण असतात. मन विक्षेप आवरणामुळेच अंधकार निर्माण होतो आणि त्या अंधारामध्ये ते चाचपडत असतात. आणि अंधारामध्ये होते काय? जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट मिळत नाही. आणि पाहिजे ती गोष्ट म्हणजे भगवंत मिळत नाही. पण भगवंत तिथे नाहीत का? आहे. अंधारामध्ये अंधार असल्यामुळे भगवंत सापडत नाही. ते नाहीत म्हणून नव्हे, तर तिथं अंधार आहे. तो अंधार घालवलं जे मन विक्षेप आवरणाचा अंधार आहे, तम रज सात्विक गुणाचा अंधार आहे. आणि या अंधारामुळे तो जवळच असलेली भगवंत प्राप्त करू शकत नाही. भगवंताला प्राप्त करण्यासाठी काय धडपड करावी लागते? काहीच नाही करावं लागत. काहीच करावं लागत नाही. फक्त त्याचा ध्यास घ्यावा लागतो. अन्य काय नाही. तो कुठं इथं आहे हे जाणून घ्यायचं शास्त्राप्रमाणे. शास्त्र श्रीगुरु संत सांगतात त्याप्रमाणे ते कसे सांगतात त्याप्रमाणे ऐकायचं, त्यामुळे जाणून घ्यायचं. त्यासाठी धडपड करावी लागत नाही. मग आमच्या तीर्थयात्रांनी या चालल्यात, बहुतेक सगळ्या तीर्थयात्रा, बहुतेक सगळे नाम घेणं, जप, यज्ञ, दान, तप हे सगळं भोगासाठी चालू असतं. एक म्हणजे स्वर्गसुखाची आवश्यकता गरज भासत असेल किंवा त्याची इच्छा असते, आणि दुसरी गोष्ट एक ऐहिक सुखाची पण इच्छा असते. अशा ऐहिक आणि पारलौकिक सुखाच्या लालसेमुळं इथे उभयता अंधारी पडले. म्हणजे ऐहिक सुखासाठी प्रयत्न करणारे ते आणि पारलौकिक सुखासाठी प्रयत्न करणारे ते, दोघांचा स्तर एखादा जरसा वरचा असेल पण दोघांचा स्तर समान आहे. त्यामध्ये ऐहिक प्राप्तीसाठीच, भोगांच्या प्राप्तीसाठीच उपासना केली जाते, अन्य कुठलंही कारण नाही. जयाची भजने भोगासाठी असं माऊली म्हणतात. त्यामुळे कामना आणि ज्ञानाचा लोभ यामुळे अज्ञान अंधकारामुळे ते चाचपडत राहतात आणि जवळ असलेला देव सुद्धा त्यांना दिसत नाही. वर्ण देवाला प्राप्त करायला कुठे लांब जावं लागत नाही. मागच्या वेळेस चिंतन आपण केलं होतं, त्यामध्ये असं बोलणं झालं होतं की संसाराचं एक गोष्ट आहे की वर्णन करतात लोक, संसार का करतात? संसाराला जर फळ नाही, प्रपंचाला जर फळ नाही, तर या फळना तुरुंबिता, फळना चुंबिता, फुलना तुरुंबिता, फळना चुंबिता, असं वर्णन 15व्या अध्यायामध्ये त्या संसार वृक्षाचं केलेलं आहे. त्याला फुली नाही आणि फळ पण नाही, दोन्ही नाही तरी संसारासाठी धडपड का करतात? ती मूर्ख मानलेले. संसार प्राप्त होणार नाही तरी सुद्धा धडपड करतात, हे म्हणून मूर्ख आहे. दुसऱ्याने म्हणलेलं आहे देव प्राप्तच आहे, आणि देवाच्या प्राप्तीसाठी कोण काय वेगळं करत असेल ना, तर तो प्राप्त असलेला देव आणि प्राप्त कसा होईल? तर परमार्थ करणं हा सुद्धा मुद्दा, याला आपण मूर्खच म्हटलेला आहे. दोघेही मूर्ख म्हणतात. एकाला तामसी किंवा राजसी मूर्ख असतो आणि दुसरा असतो तो सात्विक मूर्ख असतो. पण सात्विक मूर्खता परवडली बरं काय. सात्विक मूर्खता आपल्याकडे असावी, भगवंताच्या प्राप्तीसाठी जी आपली तळमळ आहे ती असावी. पण जवळच आहे, तो जवळ आहे म्हणून त्याचा भाव फक्त व्यक्त करायचा आहे. तो माझ्या जवळ आहे, माझ्या आतमध्ये आहे, माझं सर्व काही चालवतो, त्याच्यामुळं माझा श्वास सुरू आहे. या सगळ्या भावना सतत जागृत ठेवणं म्हणजे देव आत आहे याचीच कल्पना करणं आहे. तो कल्पना करायला बिघडलं काय? जगात सगळ्या संसारातल्या कल्पनाच आपण केलेल्या आहे आणि कल्पनेवर सगळं जग चाललेलं असेल तर मी सुद्धा कल्पनेनं मोक्ष का प्राप्त करू नये? कारण संत म्हणतात मोक्ष ही सुद्धा कल्पनाच आहे. जर बंधन खोटं असेल, जर या बंधनाची इच्छा नाही ठावे, मग त्याला मोक्ष कसा प्राप्त होणार आहे? त्याला मोक्ष प्राप्त व्हायची गोष्टच नाही, कारण मोक्ष तिथेच जवळ आहे. भगवंतच म्हणतात की मी म्हणून पासेची माते चुकली. पासी म्हणजे माझ्या जवळ असताना सुद्धा मला चुकले. 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर भाष्य माऊलीने केलेलं आहे. त्या प्रत्यक्षात ओव्या आपण जाऊन पाहाव्यात. एक त्या ओव्यांचा एक ग्रुपच आहे. पाहे पा दूर पवित्र आणि गोड अश्रद्धानाम पुरुषा धर्मशास्त्र पर्यंत.
अप्राप्यमा निवर्तन्ते मृत्यू संसार वर्त्मनी. या श्लोकावरती भाष्य करताना माऊली बोलतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदरा आड, परी ते अवेरुनी गोचिड, अशुद्ध काय सेविशी. ही ओळी एक मार्मिक ओळी म्हणून आपण लिहूया. त्याच्या खाली आणि ओळ्या आहेत, त्या प्रत्यक्षात जाऊन आपण पाहाव्यात जर जिज्ञासा असेल तर. देव जवळ आहे आणि त्याचा पत्ता का लागत नाही त्याची कारणं तिथं सांगितलेली आहेत. त्यासाठी गोचिडाचं उदाहरण दिलेलं आहे. पासे त्वचेची या पदरा आड. म्हैस किंवा गाय ही दूध देणारी गाय किंवा म्हैशीच्या कासेमध्ये दूध असतं. त्याच कासेवरती गोचिड बसलेला असतो, पण तो गोचिड त्या म्हैशीचं किंवा गायीचं घाणेरडं रक्त सेवन करतो, नांगी मारतो आणि नांगी मारून रक्त सेवन करतो. जराशी नांगी जर आत गेली असती तर त्याला दूध सापडलं असतं. कुठं आहे दूध म्हणून सांगितलं? माऊली म्हणतात, पाहेपा दूध पवित्र गोड. ज्ञान कसं आहे? देव कसा आहे? गोड. नाम गोड पवित्र आहे, शुद्ध आहे, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. ज्ञान हे पवित्र आहे आणि ज्ञान हे गोड आहे. नाम कसं गोड आहे? नाम गोड पुरे गोड सकळही, असं गोड आहे. परंतु कुठं आहे? पासे त्वचेची या पदरा आड. म्हणजे गाई म्हशीच्या त्वचेच्या पलीकडे गोड दूध आहे, परंतु ते सांडून काय म्हणतात ते? पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदरा आड, तरी ते अव्हेरुनी, त्याचा अव्हेर करून गोचिड, अशुद्ध काय सेविशी. अशुद्ध म्हणजे रक्त का सेवन करतो. गोड अमृतासारखं गोड जे आहे ते गोडाचं सेवन का करत नाही? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, त्या देवाचं, त्या गोड नामाचं सेवन करत नाही. आणि राजविद्या, राज शब्द वापरलेला आहे, ही राजविद्या आहे, पवित्र मी आहे, आणि पवित्र असलेली विद्या का प्राप्त करत नाही असा प्रश्न माऊलीने विचारलेला आहे. इथं जे शब्द गोड शब्द, जे पवित्र शब्द दिलाय तो भक्ती आणि ज्ञानासाठी दिलेला आहे, नामासाठी दिलेला आहे. इथं गोचिडा शब्द जो वापरला तो माझ्यासाठी म्हणजे आमच्या जीवासाठी वापरलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि गाई म्हशीच्या त्या त्वचेच्या पदराआड आहे म्हणजे फक्त आवरणाचाच उलगडा करावा लागेल. काम आणि क्रोधानं ते ज्ञान आवृत्त झालेलं आहे. आवृत्त म्हणजे झाकलेलं आहे. फक्त त्याचा पापुत्रा दूर केला की आत ज्ञानाचा खजिना आपल्याला सापडतो. माऊलींची ओवी अत्यंत मार्मिक आहे. गोचिड हे मला म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवा. अशुद्ध रक्त कुठला आहे तर प्रपंच अशुद्ध आहे, कारण तो शुद्ध म्हणता येत नाही, कारण त्याच्यामध्ये आपल्याला त्याची आसक्ती होते. तो नाशवान आहे, तो दुःख देणारा आहे, म्हणून सगळे विषय हे अशुद्ध मानलेले आहे. शुद्ध काय? विषयारहित असलेलं निरुपाधिक चैतन्य जे आहे ते पवित्र आणि गोड आहे. आणि ते कुठं आहे? फक्त आवरणाच्या पलीकडे आहे. त्याचं सेवन का करत नाही? म्हणून माऊलीने त्या ओव्यात टाकल्यात, त्या प्रत्यक्षात जाऊन आपण पाहाव्यात. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदराड, परी ते अव्हेरून गोचिड, अशुद्ध काय शेवती. हा तरी मी देवाच्या परिवरी, लोह्या रुतल्या हाती शस्त्रवरी, ते सुन उपवास करी का दरिद्र, का कमलकंदा आणि दरदोरी, नांदणुक एकची घरी, परिपराग सेवजी भ्रमरे, येरला चिखल चिवरे. बेडूक आणि कमळाचं फूल, कमळाच्या खाली देठाला चिखलामध्ये बेडूक असतो आणि त्या कमळाच्या फुलामध्ये मकरंद असतो. पण तो मकरंद बाहेरचा एखादा भोंगा येतो आणि तो फुलातला मध घेऊन जातो आणि वर्षोनुवर्ष तो बेडूक तिथंच असतो. तिथंच असून सुद्धा चिखलच खातो. चिखल म्हणजे प्रपंच, विषयाचं सुख खातो. मकरंद म्हणजे भगवंत आत्मस्वरूप आहे. बेडूक मी आहे आणि भुंगा संत आहे. असे दृष्टांत आहेत बघा. हे दृष्टांत आपण आपल्या जीवनाला लावून पाहिले की मला भुंगा व्हायचा आहे. आणि भुंगा कोणता? तो जो मकरंद सेवन करणारा जो भुंगा आहे तो कलिकेमध्ये अडकणारा भुंगा नव्हे. जो मकरंद ह्या ओळीतला भुंगा,
इकडे जैसे भ्रमरभेदी कोडे या ओळीतला भोंगा नव्हे तर का कमलगंधा आणि दरदोरी नांदमुखी एकची घरी एकाच ठिकाणी राहतात. पराग शेवजी भ्रमरी तो भ्रमर पराग घेऊन जातो आणि येरला म्हणजे त्या बेडकाला चिखल चिवरे. इतर बेडूक असतात नुसते चिखलच खाईत बसतात, दुसऱ्याशी भांडत बसतात, तिची ईर्ष्या करतात, मत्सर करतात, द्वेष करतात. तिथेच त्यांचं चालू असते. तो भोंगा यांचं बघतच नाही. तो जातो आरामात, त्याला बरोबर त्याचा पत्ता माहीत असतो. कारण तो कसा असतो, त्यानं सगळ्या विषयांना अवेअर केलेला असतो. आणि आम्ही त्या साधनेचा नामाचा अवेअर केलेला असतो. आमचा अवेअर वेगळा आणि त्यांचा अवेअर वेगळा. पण फार सुंदर ओळी माऊलींच्या आहेत त्या 4-5 ओव्या. त्याचा शेवटच केलेला आहे. तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा रामू का भ्रांतीशी कामू विषयावरे. भ्रांतीनं इतरत्र मन काय जातं, कुठं आहे मी पाशे त्वचेची या पदराड. नेत माऊली काय म्हणतात, म्हणून अंधारी पडली म्हणून पाशेची माते चुकले. माझ्या जवळ असून मी जवळ असून त्यांना मी दिसत नाही. खरंच आहे ते. जवळची वस्तू जी आहे त्या जवळची वस्तू दिसत नाही. आपलाच डोळा आपल्याला पाहता येत नाही. जो डोळा आपल्याला जग दाखवतो त्या डोळ्याला मी स्वतः पाहू शकत नाही. आरसा न घेता. कोणतरी म्हणे आरसा घेऊन पाहतो. आरसा नाही. आपल्या शरीराचे सगळे अवयव आपण पाहतो त्या डोळ्याने, पण त्या डोळ्यालाच पाहता येत नाही. असा देव बसला अंतःकरणामध्ये आणि त्याला तो दिसतच नाही. मग त्यासाठी काय कला वापरायला पाहिजे, आरसा जसा वापरला आणि देवाचं दर्शन घेतलं तसं साधना, नाम, भक्ती, ज्ञान या आरशांचा वापर करून संत, श्रीगुरु आणि शास्त्र हे आरसे वापरायचे. आणि ते आरसे वापरून आतमध्ये अंतरंगामध्ये असणारा तो आपल्याला दिसायला लागेल. इथं जवळ असणारी गोष्ट मला दिसत नाही, कारण ती फार जवळ असते. जी फार जवळ असते ती कधीच दिसत नाही. एकदा आपण विचार केला होता की देवाला संतानं विचारलं, हे भक्त लोक जे आहेत हे जयाची भजने भोगासाठी ते फार त्रास देतात. मला येतात आणि मला म्हणतात हे पाहिजे ते पाहिजे, मला हे दे देवा ते दे देवा. मला कंटाळा आलाय. बरं दिलं तरी एकदा दिलं तर त्यांचं भागत नाही, पुन्हा पुन्हा मागतात. मला आता कुठेतरी लपून बसायला पाहिजे. संत म्हणले लपून बसा. काहींनी सुचवलं कुठेतरी डोंगरावर जाऊन बसा. अहो तू डोंगरावर तर दुसरे म्हणले डोंगरावर पण येतील लोक माणसं, तिथं देव आहे म्हणून तिथं सुद्धा येणार. काही जण म्हणले तीर्थयात्रेच्या ठिकाणी, तर दुसरे म्हणले तिथं तरी अजिबातच नको, तिथं तरी मोठा गोंधळ असतो तीर्थयात्रेच्या ठिकाणी, अजिबात शांतता नसते. मग कुठं बसायचं, तर असं ठिकाणी बसा की त्याला दिसणार नाही. त्यावेळी एका संतांनी सुचवलं त्याच्या हृदयातच बसा, म्हणजे ते शोधायला जात नाही. कारण जे जेवढं जवळ असतंय त्याचा शोधच कोण घेत नाही. आपल्याला सुद्धा बघा जवळ काहीतरी असतं ना, पंढरपुरात राहणारी माणसं पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन किती वेळा घेत असतील. कोल्हापुरात राहणारे लोक अंबाबाईचं दर्शन किती वेळा घेत असतील, कारण त्यांना त्याची किंमतच नसते. बाहेर किमान वर्षातून तरी घेतात. तिथं राहणारी वर्षातून एकदा सुद्धा घेत नाही. का आहे ते आमचंच मंदिर आहे म्हणून. ह्याचा अर्थ असा होतोय की जवळ असतं त्या जवळला किंमतच नसते. माणसांचं पण तसं होतंय. जी माणसं चांगली विद्वान असतात, जवळ असतात, प्रेमळ माणसं, त्यांची किंमत वाटत नाही. शेजारी पाजारी माणसं असतात ना, त्या आवडतात आपल्याला. त्यांची माणसं भारी आहेत, त्यांची सासूबाई फार चांगली आहे बघा, मनानं गुणानं फार चांगली आहे, माझी बाद आहे. का माझ्याकडे बघितलेली नसते आपण, दुसरी काय कशी आहे बघा, त्यांची सून कशी आहे बघा, सगळं काम करते, हे करते, सासू सासऱ्याची सेवा करते. आता हे लांबच बघायचं सगळं, कारण इंद्रियांची रचना पराची खाणी शब्दच वापरलेला आहे. उपनिषद शब्द वापरते की ही जी इंद्रिय आहेत ही सगळी बाह्य गोष्टीचा आकर्षण करतात, आकर्षण होतात. सगळी इंद्रिय त्यांची तोंड बाहेर आहे आणि बाहेर असल्यामुळे बाहेरच बघतात. म्हणून त्यांना उपराधिक दृष्टी करायला जे भगवंत सांगतात ना, संत सांगतात ते यासाठी आहे. उपराधिक दृष्टी म्हणजे पाहावे आपणाशी आपण, या नाव ज्ञान. आपण स्वतःला पाहणं याला ज्ञान म्हणतात. देहेल देवाकडे पाहणं आहे. हृदयामध्ये आहे असा पत्ता सांगितलं ना, ईश्वर सर्वभूताना उद्देश अर्जुन तिष्ठती ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. 11-18 अध्यायामध्ये श्लोकच आहे. ईश्वर कुठं आहे, हृदयामध्ये आहे.
माऊली भाष्य करताना म्हणतात, हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू. सगळा आराम, सर्व सुख तिथं आपल्याला प्राप्त होईल. सर्व ज्ञान हृदयामधल्या त्या रामाकडनं प्राप्त होईल. पण आपण पाहत नाही ना तिकडं. कशामुळे पाहत नाही? उभयताम अंधारी पडले. माऊलींची उवीच आहे, मनोनी पाशेची माते चुकले, मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. आणि मग आशा आणि विवेक दोन्ही प्रकारनी अंधारात पडून प्रपंच, धन, संपत्ती, नाती, प्रतिष्ठा, कीर्ती, स्वर्गलोक याची आशा सुटत असते आणि नुसती चाचपडत बसतात. कुणाला कधी सापडलंय? कधी डोंगर पोखर पोखर कशाला तरी शोध घेण्याचा चालू असतो तसा प्रकार. कोंबडी दिवसभर आपल्या पायाने उकळत असते आणि तिला काहीतरी सापडेल म्हणून ती केवढा तरी प्रवास करते. असं उकरत 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 दिवसभर जात असते. पोटाला अन्नाचा कण सुद्धा तिच्या जात नाही. का? जिथं ते असतात दाणे तिथं ती गेलेलीच नाही. जिथं नसतात तिथेच ती शोध घेत असते. तसा आमचा शोध कसा चालू आहे? कसा चालू आहे? मुल्ला नसरुद्दीनची कथा सांगतात ना, एक आजीबाई काय करत होते, किंवा मुल्ला नसरुद्दीनच, त्यानं अगदी रूपकात्मक काही कथा त्या मुल्ला नसरुद्दीनच्या आहेत. तर तो सुई शोधत होता. कुठं? जिथं लाईटचा खांब होता त्या लाईटच्या प्रकाशामध्ये सुई शोधत होता. बराच वेळ, तास 2 तास तो शोधत होता. जाता त्याला माणसाने शेवटी प्रश्न विचारला, मगापासून काय शोध आला? तर म्हणजे सुई माझी सापडणं झाली. कुठं पडली होती? कुठं? तर घरात पडली होती. मग तुम्ही इथं का शोधायला आला? इथं उजेड आहे म्हणून शोधायला आलोय. अरे उजेड आहे मान्य आहे ना, तिथं अंधकार आहे, पण अंधारात तिथं सुई तुझी पडलेली आहे. फक्त अंधारामुळे सापडे ना. तिथला अंधार दूर कर. जागा बरोबर आहे, फक्त तिथं अंधार आहे. हे काय म्हणतात? उभय ते अंधारी पडले. अंधार आहे पण वस्तू आहे ना तिथं. अंधार आहे ही माझ्या दृष्टीचा दोष आहे. माझ्यातला कामासक्ती, विषयासक्ती, देहासक्ती हे माझे दोष आहेत. माझी दृष्टी जाण्याला कारणीभूत ते आहेत. अंधारात पडलं तर अंधारातच सापडणार आहे. भले त्यासाठी अंधारासाठी उजेड प्रकाश करावा लागेल. प्रकाश लक्क आहे असं संसारामध्ये आपल्याला वाटायला लागतं. हा प्रपंच लक्क आहे, सगळीकडे दिसतोय. सगळा पसारा दिसतोय म्हणजे हितच माझं सुख आहे. जसा मुल्ला नसरुद्दीन उजेडामध्ये सुई साप बघायला लागलाय, तसा ह्या संसाराच्या काल्पनिक उजेडामध्ये मी माझं स्वतःचं सुख शोधायला लागलो. पण वास्तविक बघायला गेलं, उजेड असून करायचा काय? सुख तिथं नाही. जिथं अंधार आहे तिथून सुख आहे. आता अंधार आहे तर तो माझ्या प्रयत्नाने मला अंधार घालवावा लागेल. त्यासाठी दिवा बत्ती काहीतरी घेऊन जावं लागेल. बॅटरीची व्यवस्था करावी लागेल. माझी दृष्टीदोष काढावे लागतील. दृष्टीदोष शब्दाचा अर्थ काय आहे? मला जे हाव जी आहे ती हाव म्हणून सांगितले ना, जयाची बदली भोगासाठी फळाची हवा, हृदय कामा झाला रे गावा. ही खरी गोष्ट आहे त्याची. त्यामुळे अंधकार आहे, तो अंधकार गेला तर दृष्टी शुद्ध होते. म्हणून आता दृष्टी बिघडली आहे कशानं? प्रपंच, धन, संपत्ती, प्रतिष्ठा, कीर्ती, मान, सन्मान पाहिजे यासाठी माणूस धडपडतो आणि अंधकारामध्ये स्वतःचं सुख शोधत असतो. म्हणून या प्राप्तीसाठी किती कष्ट करतात पत्ताच राहिल्या लोकांचा. रात्रंदिवस राबतात, खरं सुख मात्र तिथं नाही. हे त्या भ्रमामुळे त्यांना मूर्खांना कळत नाही असं संत म्हणतात. म्हणून ही दृष्टी, माझी दृष्टी सुधारायची आहे म्हणजे मला देव दिसणार आहे. बाकी काय करायचं नाही. देवाला शोधायला कुठं पळत पळत धावत जायचं नाही. देव हृदयाच्या आतमध्येच आहे, किंवा त्वचेची या पदराआड आहे, किंवा तिथंच आहे, पण तो आपल्याला दिसत नाही. हा माझा दृष्टी दोष आहे, हा जीवाचा दोष आहे. तो दोष काढावा आणि देवाला पाहावा. खरी गोष्ट ती आहे. म्हणून माऊलीच म्हणतात ना, रात्रंदिवस बाबा प्रपंच करतोस आणि हरीचं भजन कधीच करत नाहीस. प्रपंचाचं भजन रात्रंदिवस करतोस पण हरीचं भजन तासभरही करत नाहीस. प्रपंच करसी तू दिननिशी, हरीशी न भजसी कोण्या गुणे. कोण्या गुणे म्हणजे अशी कोणती शक्ती तुला मिळाली रे बाबा की तू देवालाच विचारायचा बंद झालास. ज्याच्या सृष्टीखाली तू आश्रयाला राहतोस,
ज्याच्या धनसंपत्तीवरती तू जगतोस त्यालाच तू विसरलास. ज्याचं पाणी पितोस आणि तृप्ती देतोस, ज्याची हवा खातोस आणि प्राणवायू घेऊन तू तुझा श्वासोच्छ्वास करतोस, त्या देवालाच विसरलास. प्रपंच करशी तून देणीशी हरिशीन भरशी कोणा गुणे. म्हणून म्हणतात त्या प्रपंचाच्या भोगासाठी अनेक देवदेवतांना भोजत असतात. म्हणून देवदेवतांना भजवायचं असेल तर आपलं भजन देवाच्या कामासाठी झालं पाहिजे, देवाच्या प्राप्तीसाठी झालं पाहिजे. आणि यासाठी माऊलींनी उभयता अंधारी पडले म्हणून पाशीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. देवतांतरा शब्दाचा अर्थ आहे देवदेवी काय असतील त्या कुठल्या प्रसन्न होतील ना, आणि तात्काळ प्रसन्न होणारे शोधत असतात. ते पुढच्या ओळीमध्ये आपण बघणार शोधत जातात, सगळ्यांना विचारतात ही देवी प्रसन्न होते का, हा देव पावन आहे होतोय का, प्रसन्न होतोय का, कुठल्यावर प्रसन्न होतोय, त्यासाठी काय काय करायला लागतंय, या सगळ्या व्यवस्था ते करायला चालू करतात. किती कष्ट घेतात बघा देवाच्या प्राप्तीसाठी. जे जवळच पडलेलं आहे त्याला कोण विचार न झाला असा देव आहे, आणि जे लांब दूरवर कुठेतरी सुख आहे प्रपंचाचं ते घेण्यासाठी हा धावत असतो. ही सगळा जो मूर्खपणा जो आहे हा मनुष्य देहाला वाटणीला आलेला असतो. त्यातून संत मार्गदर्शन करत असतात, संतांचं ऐकायला पाहिजे. आधीच प्रकृतीचे पायिक माऊली काय म्हणतात बघा, अगोदर जन्मल्याबरोबरच प्रकृतीचे पायिक असतात. जन्मल्याबरोबरच भय, नंतर काय म्हणतोय आपण त्याला, भय, नंतर निद्रा, नंतर मैथून, आणि 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत आहार. यासाठी सगळे जे म्हणून म्हणतात काय बघा, आधीच प्रकृतीचे पायिक. अगोदर हे 4 गुण अगोदर आहेतच घेऊन येतो. हे 4 गुण कुत्र्याला, मांजराला, माकडाला सगळ्याला लागू आहे, पशु पक्ष्यांना लागू आहे. तेही आहार प्रयत्न करतात, तेही मुलांना जन्म देतात, त्यांनाही भीती आहे आणि त्यांनाही झोप आहे. आहार, निद्रा, भय, मैथून या 3-4 गोष्टी सगळ्या जीवनाला लागू आहेत. मग तेच जर हा करत असेल, हा फक्त ती गाडी घेऊन कार घेऊन फिरत नाही, हा कार घेऊन फिरतो एवढंच म्हणायचं तिच्यात. त्यांची घरं छोटी छोटी आहेत, घरं नाहीत त्यांना, आहेत की प्रत्येकाचं घर आहे. पशुपक्षी आपली आपली घरं बांधतातच. तुम्ही त्याला काहीतरी हॉल, बाथरूम, मिथरूम म्हणत असेल, त्यांची नावं काहीतरी असतील की, त्यांची पण घरं आहेत. ती मुलांना जन्म देतात, मुलांना जन्म देऊन ती विसरून जातात, ती शाणे आहेत की नाही, परत त्यांच्याकडे जात नाहीत ते. आणि आम्ही म्हणतोय पोरं माझ्याकडे बघत होते, का बघायचं तिने, पशुपक्षासारखं का वागत नाही आपण. पशुपक्षी कधीही सेविंग करत नाही, कशातच सेविंग करत नाही. मी महिन्याचा बाजार भरतो, वर्षाचा बाजार भरतो, पावसाळा आला की धनधान्य आणून ठेवतो. का, मला भीती असते, समजा जर नाही झालं तर, महागाई वाढून हे धान्य महाग झालं तर मग मी कुठं जाऊ, अशी भीती असते. पशुपक्ष्यांना, प्राण्यांना भीती आहे का बघा. का, ते त्यांना वाटत असेल देवानं आम्हाला जन्माला घातलंय, देव आमचं सगळं पाहतो आणि पाहतोच. कुठला पशुपक्षी उपवाशी राहिला आतापर्यंत, कुठल्याही पशुपक्ष्याला आणि प्राण्यानं पैसा मिळवलेला नाही. तर कुठलाही जीव, प्राणी, माणूस सोडून कुठलाही जीव उपवाशी राहिलेला नाही. आणि माणसाकडे एवढा पैसा असताना सुद्धा माणसं त्या उपासी आहोत या आविर्भावामध्ये हवरे. उपाशी आहेत म्हणजे काय, अजून पाहिजे, अजून पाहिजे, पाहिजे म्हणजे किती, अजन्य झालं ना. 2-3 खाण्यास वाट्या मारल्यास बासुंदीच्या 4 वाट्या झाल्या की बास होता. एवढे हाव कशाला नाही, आणि 5 खाणार, 5 केल्यानंतर पुढे त्याचा परिणाम तुला दिसणारच आहे तासाभरामध्ये तुझ्या शरीरावरती. असाच हवरटपणा माणसामध्ये आला. पण पशुपक्ष्यांचं उदाहरण यासाठी घ्यायचं, पशुपक्ष्यांची नीच योनी मानलेली आहे, प्राण्यांची, चतुष्पाद प्राण्यांची नीच योनी मानलेली आहे. खरी नीच योनी म्हणायला गेलं तर माणसाची आहे, आणि सर्वोच्च योनी कोणती असेल, माणसाचीच आहे. माणसाने जर पशुपक्ष्यांच्या पेक्षा आपण वेगळे आहोत असं मानून जर पारमार्थिक साधना करून कृतार्थता प्राप्त केली तर ती उच्च योनी आहे. आणि पशुपक्ष्यांसारखा व्यवहार करून त्याच्यापेक्षा नीच दर्जाचा व्यवहार करून जर तो काय करत असेल तर ती नीच योनी आहे. पशुपक्षी कधी साठवत नाहीत,
मी माणूस साठवतो. पशुपक्षी जन्माला घालतात पिलांना आणि त्यांना विसरून जातात. मग आता माणसांच्या पिलांनी विसरलं तर का तक्रार करावी? ती तक्रार करतात का देवाकडे? कधी नाही करत. माझे पोरं मला विसरलीत बघा असं म्हणतात काय बघा? ते आम्ही म्हणतो आमच्या मुलाने विसरलीत हो, आता ते वेगळे झाले सगळे. वेगळे झाले हे आपल्यासाठी योग्य आहे, पण ते आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून इथे विचार मांडलेला आहे की मला काहीतरी हे पाहिजे ते पाहिजे म्हणून म्हणतात. पण भगवंताची पूजा करताना मात्र तसं म्हणत नाही. म्हणून इथं म्हणलेलं बघा, आधी प्रकृतीचे पाहिजे. अगोदरच ते देह इंद्रियादी प्रकृतीचे दास आहेत. देहाचे दास आहेत, इंद्रियांचे दास आहेत, मनाचे दास आहेत, अंतःकरणाचे दास आहेत. म्हणून म्हणलेलं आहे प्रकृतीचे पायिक. पायिक म्हणजे गुलाम, पायिक म्हणजे दास, आणि प्रकृती म्हणजे संसार. संसार प्रपंच. प्रकृती म्हणजे देह, इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हा प्रपंच आहे. हा प्रपंच, त्या प्रपंचाचे पाणी वरी भोगा लावितो रंक, आणि त्या भोगाकरता लाचार होतात. रंक म्हणजे कमी दर्जा. राव आणि रंक एकमेकाच्या विरोधार्थी शब्द आहे. राव म्हणजे उच्च दर्जाचा राजा आणि रंक म्हणजे दरिद्री, दैन्य अवस्थामध्ये असलेला असा दीन, लाचार. भोगा लागी कशासाठी लाचार होतात? कुणाकडे तरी हात पसरतात, कुणाकडे तरी पसरून झालं की देवाकडे पसरतात. देवा माझी झोळी भर. आता तुझी झोळी भरण्यासारखीच नाही. एका राजाची कथा सांगतात ना, एक तो घेऊन त्याचं जे ठिकाण होतं खळगा होता तो घेऊन फिरायला सगळे किती लोक सगळे त्यात पैसे टाकायचे, पण ते पैसे ती काय भरायचीच नाही. त्याला एकदा विचारलं आणि का भरत नाही का? म्हटलं हे माणसाची कवटी मला मिळाली नव्हती, त्या माणसाच्या कवटीपासून हे भांडण तयार केले म्हणून ते भरत नाही. कारण माणसं हावरीले असतात ना, त्यामुळे ते भरत नाही भांडण, कधीच भरत नाही. किती चांगलं माणसांना बोलवा, ह्याच्यापेक्षा चांगलं बोलवायला पाहिजे म्हणतात. किती त्यांचा आदर सत्कार करा, ह्याच्यापेक्षा आदर सत्कार चांगले पाहिजे म्हणतात. पाहुण्याची चांगली साडी आहेर करा, ह्याच्यापेक्षा चांगला आहेर का दिला नाही म्हणतात. ह्याच्यापेक्षा म्हणतात ना, तिथंच हावरटपणा आहे, समाधान नाही. आणि तीच गोष्ट इथं म्हणतात, आधीच प्रकृतीचे पाय. देवाचं करताना तेवढं रडतोस आणि इकडं करताना भरपूर वेळ असतो तुझा. मुद्दाम सांगितलेला आहे. गोंदवलेकर महाराज सांगायचे, त्यांच्याकडे एक जण यायचा. हे म्हणजे घरी गणपती बसवत नाही मी आता. का घरी गणपती बसवत नाही? तर मी गणपती बसवला आणि माझी बायकोच गेली त्या वर्षी. पहिल्यांदा गणपती बसवला होता आणि बायको माझी मेली. बायको मेली म्हणून मी समजलं मला गणपती लाभत नाही, म्हणून मी गणपती बसवायचा बंद केला घरामध्ये. आता त्याची प्रतिष्ठापना मी घरामध्ये करत नाही. बरं, मग लग्न झालं, बायको मेली, मग परत लग्न केलंच का नाही? तर केलं की. मग ती एकदा बायको मेली तर मला बायको लाभत नाही असं का समजलं नाहीस? आता बायको करणार नाही मी. गोंदवलेकर मला चटकून उदाहरण देतात बघा. बायको मेल्यावर तुला बायको करायला चालते, ती लाभते. आता वास्तविक म्हणायला पाहिजे होतं, एकदा बायको केली मला लाभत नाही, आता परत बायको करायची नाही. जसा म्हटलास ना, गणपती घेतला, बायको मेली म्हणून मला गणपती लाभत नाही, मग गणपतीची प्रतिष्ठापना परत का केली नाहीस असा प्रश्न आहे. का? याला करायचंच नसतं, याला फक्त भोगायचंच असतं. हे प्रकृतीचे पायिक, हे प्रकृतीचे पायिक मानलेलं आहे. जे देह इंद्रिय यांचेच ते पायिक आहेत आणि त्या पायिक असल्यामुळं त्यांना देहाच्या पलीकडे, इंद्रियांच्या पलीकडे कोणतंही सुख दिसत नाही. ध्येयानं भोगायचं देहानं तेच सुख. इंद्रियांचे चोचले पुरवणं त्यालाच सुख म्हणतात. त्यामुळे खऱ्या सुखाचा पत्ता लागतच नाही. पासे त्वचेची या पदराड अगोदर पायिकच आहेत आणि त्यात ते आडाला असलेलं सुख आहे. ते काय उघड आहे ते सुख? पारमार्थिक सुख ज्याला आपण म्हणतो ते असं वर देव बाजारचा भाजीपाला नाही रे, असं गाडगे महाराज म्हणायचे. भाजीपाला नाही, भाजीपाला कुठेही मोकळ्यापणाने मिळू शकतो, तसा देव मिळत नाही हे सांगायचं आहे त्यांना. त्यामुळे देव भेटायला आपल्याला तो पडदा दूर सारून जायचा. कोण पडदा दूर सारत बसायचं? त्याच्या पडद्याच्या अलीकडे असणार आहे ना, तेच भोगूया. देव कुठं आहे? काम क्रोधाचे पर्वत अलीकडे, राहिला अनंत पलीकडे. पलीकडे भगवंत आहे. मग त्याच्या पलीकडच्या भगवंताला जर भेटायला जायचं असेल तर आपल्याकडं तो पडदा
बाजूला करण्याची तरी गरज आहे, त्यासाठीच साधना करावी लागेल, त्यासाठीच नाम घ्यावं लागेल आणि त्याला जाणून घ्यावं लागेल. आणि त्याला एकदा जाणला की मग काही जाणण्यासारखं, काही प्राप्त करण्यासारखं, भोगामधनं आपलं एकदा चित्त बाजूला गेलं, भोगा आतून निघता चित्त माझी निघता हळूहळू पंडसुता मीची होईन. आपल्याला ती ओळीचा अजून विचार करता आलेला नाही. 141 नंबरच्या ओळीचा विचार पूर्ण करता आलेला नाही. आपण पुढे उद्याच ती 141 नंबरची ओळी बघू. आज आपण 140 नंबरच्या ओळीचा विचार झालेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.